श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौर्य ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैत भावपटुता हितबुद्धिरहस्यं ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमस्ते शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. उक्त प्रकरण पहिले श्लोक क्रमांक 4. उक्त न्यायम स्वप्ने अपि अतिदिशती. जो वर सांगितलेला न्याय आहे तो आता आम्ही स्वप्नावस्थेमध्ये देखील दाखवतो. म्हणजे वर सांगितलेला न्याय कोणता, की जसं जागृतीमध्ये सांगितलं की जागृत अवस्थेमध्ये जेवढे काही होणारे ज्ञान आहे ते सर्व ज्ञान एकच आहे आणि त्या ज्ञानाचा मात्र विषयाहून काय आहे, भेद आहे. ज्ञान हे ज्ञानत्व म्हणजे ज्ञान या रूपाने सर्व ज्ञान एक आहे, विषयात मात्र काय आहे, भेद आहे आणि ते विषयाहून ज्ञान भिन्न आहे. हाच न्याय आता आम्ही स्वप्नामध्ये देखील दाखवतो. तथा स्वप्नेत्र वेद्यंतु न स्थिरं जागरे स्थिरं तद्भेदोस्तयो संवित् देकरूपान भिद्यते. यथा जागरे वैचित्र्यात विषयानां भेदः एकरूप्यात संविदः अभेदः. ज्याप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये, जागरे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये, वैचित्र्यात विषयानां भेदः वैचित्र्यामुळं म्हणजे परस्परामध्ये वैलक्षण्यामुळं विषयाचा काय आहे, भेद आहे. आणि एकरूप्यात संविदः अभेदः आणि एकरूप असल्यामुळं ज्ञानाचा मात्र काय आहे, अभेद आहे. बोला. यथा उक्त न्यायम स्वप्ने अपि दिशती. अपि अतिदिशती. वरील सांगितलेला न्याय आता आम्ही स्वप्नामध्ये देखील दाखवतो. म्हणजे वर ज्ञान दोन्ही ज्ञान एकच आहे जे सांगितलं ते आम्ही आता स्वप्नावस्थेत. म्हणजे ज्ञान हे ज्ञानत्व धर्माने सर्व ज्ञान एकच आहेत आणि विषयाचा मात्र भेद आहे. यथा जागरे वैचित्र्यात विषयानां भेदः ऐक्यरूपत्वात् संविद अभेदः च तथा. तिथपर्यंत. जागृत अवस्थेत ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत विषयांचा भेद आहे पण आणि एकरूपतेमुळे ज्ञानाचा अभेद आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की जागृत अवस्थेमध्ये वर सांगितलं होतं की गवाश्वादिवत वैलक्षण्य उपेतत्वात. म्हणजे गाय आणि घोडा असं जे वैलक्षण्य आहे त्या वैलक्षण्याने युक्त असल्यामुळं म्हणजे गाय आणि घोडा हे दोन्ही विषय आहे. मग याच्यामध्ये विलक्षणता आहे का नाही, विलक्षणतेमुळे दोघांमध्ये काय आहे, भेद आहे. तसं म्हणजे जागृत अवस्थेमध्ये विषयांचा भेद आहे आणि सर्वांचे ज्ञान जे होणारे आहे, आता गाईचं ज्ञान असेल, घोड्याचं ज्ञान असेल, कुठल्या वस्तूचं ज्ञान असेल, तर ज्ञान या धर्माने सर्व ज्ञान कसे आहेत, एकच आहे. ज्ञानामध्ये मात्र काय नाही, भेद नाही. ज्ञान हे एकच आहे. तथा नाम तेनैव प्रकारेण स्वप्ने करणेषु उपसंहृतेषु जागृत संस्कारजः प्रत्ययः सविषयः स्वप्नः.
तथा नाम तेनैव प्रकारेण, त्याच प्रकाराने, म्हणजे जसं जागृतीमध्ये विषयाचा अभेद आहे आणि ज्ञानाचा अभेद आहे, त्याच प्रकाराने स्वप्ने अपि, म्हणजे स्वप्नामध्ये देखील. स्वप्नाचं लक्षण सांगतात अगोदर की करणेषु उपसंहृतेषु. करण म्हणजे इंद्रिय. इंद्रिय लीन झाली असताना, उपसंहृतेषु म्हणजे काय, लीन झाली असताना, जागृत संस्कार जहा, कारण स्वप्नावस्थेमध्ये इंद्रिय काय होतात, लीन होतात, अविद्येमध्ये काय होऊन जातात, लीन होऊन जातात. मग जागृत संस्कार जहा, मग तिथं काय आहे, जागृतीचे जे संस्कार आहेत ते संस्कार, त्या संस्कारापासून उत्पन्न झालेलं सविषय प्रत्यय, म्हणजे विषयासहित जे ज्ञान ज्या अवस्थेमध्ये होते तिला स्वप्न अवस्था म्हणतात. म्हणजे काय सांगितलं की इंद्रिय ही लीन झाली असताना जागृतीच्या संस्कारापासून विषयासहित ज्ञान, सविषय हा ज्ञान हा, प्रत्यय हा म्हणजे ज्ञान, म्हणजे विषयासहित ज्ञान जे ज्या अवस्थेमध्ये उत्पन्न होते तिला काय म्हणतात, स्वप्नावस्था असं म्हणतात. म्हणजे काय सांगितलं की स्वप्नावस्थेमध्ये विषय आणि ज्ञान दोघांची उत्पत्ती होऊन प्रतीती येते स्वप्नावस्थेमध्ये. कारण एखादा मनुष्य झोपल्याच्या नंतर स्वप्न पडलं, मग स्वप्न पडल्याच्या नंतर तिथं विषय पण उत्पन्न होतो आणि त्या विषयाचं ज्ञान सुद्धा काय होतं, उत्पन्न होतं. उत्पन्न होऊनच प्रतीतीला आलेलं असतं. मग हे कोणामुळं घडतं की जागृतीच्या संस्कारामुळं. हे कोणामुळं घडतं, जागृतीच्या संस्कारामुळं. म्हणून तेच त्याने स्वप्नाचं लक्षण केलं की करणेषु उपसंहृतेषु, इंद्रिय लीन झाली असताना जागृतीच्या संस्कारापासून उत्पन्न झालेलं जे विषयासहित ज्ञान आहे, जागृतीच्या संस्कारापासून जे विषयासहित ज्ञान ज्या अवस्थेमध्ये उत्पन्न होते तिला स्वप्न अवस्था म्हणतात. बोला. तथा नाम तेनैव प्रकारेण स्वप्ने करणेषु उपसंहृतेषु जागरित संस्कारजः प्रत्ययः सविषयः स्वप्नः युक्तलक्षणायां. तथा नाम तेनैव, त्याच प्रकाराने स्वप्नामध्ये देखील, म्हणजे विषयांचा भेद आणि ज्ञानाचा अभेद आहे. या प्रकाराने स्वप्नामध्ये देखील तिथं स्वप्नाचे लक्षण सांगतात. इंद्रिय लीन झाली असतात जागृती अवस्थेतील संस्कारामुळे विषयासहित ज्ञान ज्या अवस्थेमध्ये उत्पन्न होते तिला स्वप्नावस्था असं म्हणतात. उक्त इति उक्त लक्षणायाम स्वप्नावस्थायाम अपि विषयाः एव भिन्नाः न संविद इति उक्त लक्षणायाम स्वप्नावस्थायाम अपि. अशा वर सांगितलं आहे स्वरूप, वर सांगितलं आहे असे वर सांगितले आहे स्वरूप ज्या स्वप्नावस्थेचे, त्या स्वप्नावस्थेमध्ये हे वर स्वप्नावस्थेचं स्वरूप सांगितलं का नाही की इंद्रिय लीन झाली असताना जागृतीच्या संस्कारापासून विषयासहित ज्ञान होते, ती अवस्था तिला स्वप्नावस्था असं म्हणतात. मग हे जे वर सांगितलेलं आहे स्वरूप, लक्षण म्हणजे स्वरूप, ज्या स्वप्नावस्थेचं त्या स्वप्नावस्थेमध्ये, त्या स्वप्नावस्थायाम म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये, अपि म्हणजे देखील, स्वप्नावस्थेमध्ये देखील विषया एव भिन्नः, विषयांचाच भेद आहे. न संविदः, संवित इति, ज्ञानाचा मात्र काय नाही, भेद नाही. तिथं सुद्धा ज्ञान सुद्धा, विषय आणि ज्ञान जरी तिथं उत्पन्न झालेले असले तरी सुद्धा तिथं विषयामध्ये भेद आहे, ज्ञानामध्ये मात्र काय नाही, भेद नाही. कारण स्वप्नामध्ये काय एका वस्तूचं ज्ञान होतं का, अनंत प्रकारचे ज्ञान होतात. मग अनंत प्रकारचे जे ज्ञान झाले, अनंत विषयाचं ज्ञान झालं, मग प्रत्येक विषयाचं ज्ञान भिन्न भिन्न आहेत का नाही, मग परंतु विषय भिन्न आहेत, प्रत्येक विषय भिन्न भिन्न आहेत, परंतु त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र काय नाही, भिन्न नाही. ते ज्ञान मात्र एकच आहे. म्हणजे विषयाचा भेद आहे पण ज्ञानाचा मात्र काय आहे, अभेद आहे. म्हणून वर सांगितलेलं आहे स्वरूप ज्या स्वप्न अवस्थेचं, त्या स्वप्न अवस्थेमध्ये देखील विषयच भिन्न आहेत, ज्ञान भिन्न, ज्ञानामध्ये भेद नाही. इति उक्त
विलक्षणायां स्वप्नावस्थायाम् अपि विषय एव भिन्नाः न संवित् इति. असं वर सांगितलं आहे स्वरूप ज्या स्वप्नावस्थेचं, त्या स्वप्नावस्थेमध्ये विषयाचंच भिन्नत्व आहे, ज्ञानाचं भिन्नत्व. ज्ञानाचं भिन्नत्व नाही, म्हणजे ज्ञानामध्ये भेद नाही, ज्ञान हे एकच आहे. आता शंका करतो आहो. ननु यदि स्वप्न जागरयोः एकाकारता विषय तत्संविदः भेद अभेद संविदोः भेद अभेदाभ्यां तर्हि स्वप्न जागरः इति भेद व्यवहारः किं निमित्तक इति आशंक्य आह. बघा, यदि स्वप्न जागरयोः एकाकारता विषय तत्संवित भेद अभेदाभ्यां, तर इथं आकडे टाकून असं अन्वय घ्यायचा की यदि स्वप्न जागरयोः एक आकडा करायचा, विषय तत्संवित भेद अभेदाभ्यां, म्हणजे भेद आणि अभेद यांच्या योगाने 2 आकडा, आणि विषय तत्संवित 3, एकाकारता 4, तरी 5. म्हणजे काय झालं, यदि स्वप्न जागरयोः, स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये भेद आणि अभेदाच्या योगाने, भेद आणि अभेदाच्या योगाने, म्हणजे स्वप्न आणि जागृत अवस्था याच्यामध्ये भेद आणि अभेदाच्या योगाने म्हणजे काय सांगितलं की विषयांचा भेद आणि ज्ञानाचा अभेद. भेद आणि अभेदाच्या योगाने विषय तत्संविद, विषय आणि त्याचं ज्ञान, विषय आणि त्यांचं ज्ञान याच्यामध्ये एकरूपताच आहे. यांच्यामध्ये काय आहे, एकरूपता आहे. म्हणजे काय, जसं जागृत अवस्थेमध्ये विषयाचा भेद आणि ज्ञानाचा भेद आहे, तसंच स्वप्नामध्ये सुद्धा विषयाचा भेद आणि ज्ञानाचा अभेद आहे. मग एकाकारता जर असेल तर मग स्वप्न जागरः इति भेद व्यवहार किम निमित्तक, स्वप्न आणि जागृती असा भेद व्यवहार जो करता तुम्ही, तो कोणत्या कारणास्तव करता? कारण स्वप्न आणि जागृतीमध्ये तुम्हाला भेद करता येणार नाही. कारण स्वप्न आणि जागृतीमध्ये भेद का करता येणार नाही? कारण स्वप्न अवस्थेमध्ये तुम्ही काय जागृतीमध्ये काय सांगितलं होतं की विषयाचा भेद आहे आणि ज्ञानाचा अभेद आहे. तसं स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा विषयाचा भेद आणि ज्ञानाचा अभेद आहे. मग समान झालं दोन्ही पण. मग दोन्ही जर समान असेल तर स्वप्न आणि जागृती असा भेद कसा करता येईल? आलं का लक्षात? आहे बोला. यदि स्वप्न जागरयोः भेदाभेदाभ्यां विषय संवित स्वप्न एकाकारता तर्हि स्वप्नो जागर इति भेद व्यवहारः किं निमित्तक इति आशंक्य आह. अहो, जर स्वप्न आणि जागृती अवस्थेमध्ये भेद आणि अभेदाच्या योगाने, किंवा असं घ्या, विषय भेद, विषय भेद आणि तत्संविद अभेदाभ्याम, म्हणजे विषयाचा भेद आणि ज्ञानाचा अभेद यांच्या योगाने एकाकारता असेल तर स्वप्न आणि जागर हा भेद व्यवहार कोणत्या कारणाने सांगतो. मग कोणत्या कारणाने तुम्ही स्वप्न आणि जागृती असा भेद व्यवहार करता? जर एकरूपता असेल दोघांमध्ये, म्हणजे स्वप्न विषय जागृतीमध्ये सुद्धा विषयाचा भेद आणि ज्ञानाचा अभेद सांगता, आणि स्वप्नामध्ये सुद्धा विषयाचा भेद सांगता आणि ज्ञानाचा अभेद सांगता. मग तुम्ही दोन्ही स्वप्न जागरयोः एकाकारता किम निमित्तक, स्वप्न आणि जागृत अवस्थेची एकरूपता हे कोणत्या कारणास्तव? म्हणजे त्याच्यामध्ये एकाकारता होईल, म्हणजे एकरूपता होईल दोन्ही अवस्थेमध्ये. तर मग तुम्ही भेद व्यवहार कोणत्या निमित्ताने करता असं, अशी शंका केली असता सांगतो. अत्र वेद्यंतु इति, अत्र नाम स्वप्ने, अत्र म्हणजे काय, स्वप्न अवस्थेमध्ये, वेद्यम नाम परिदृश्यमानं वस्तु जातम न स्थिरम नाम न स्थायी,
तर अहो भेद का करतो म्हटले आम्ही? भेद करण्याचं कारण आहे की अत्र नाम स्वप्नावस्थेमध्ये, या स्वप्नावस्थेमध्ये वेद्यम नाम परिदृश्यमानम वस्तुजातम, म्हणजे या स्वप्नावस्थेमध्ये जे प्रतीतीला येणारे जे वस्तुजात आहेत, म्हणजे पदार्थ आहेत, प्रतीतीला येणारे जे सर्व पदार्थ ते न स्थिरम नाम न स्थायी, ते स्थिर आहेत का? नाही. प्रतीती मात्र शरीरत्वात, कारण त्यांना प्रतीती मात्र शरीरत्व असल्यामुळं, प्रतीती मात्र शरीरत्व म्हणजे काय? दिसण्यापुरतंच त्यांना शरीर आहे का असण्यापुरतं आहे? स्वप्नातल्या ज्या वस्तू आहेत त्या फक्त दिसण्यापुरत्या आहेत. स्वप्नामध्ये धन प्राप्त झालं ते दिसण्यापुरतंच आहे, स्वप्न गेलं की ते धनही गेलं, म्हणजे त्याला परत अस्तित्व आहे का? नाही. म्हणजे त्यांना प्रतीती मात्र शरीरत्व असल्यामुळे. बरं. अत्र नाम स्वप्ने वेद्यम नाम परिदृश्यमानम वस्तुजातम न स्थिरम नाम न स्थायी प्रतीती मात्र शरीरत्वात. म्हणजे या स्वप्नावस्थेमध्ये परिदृश्य म्हणजे दिसणारी वस्तू, सर्व वस्तू, दिसणाऱ्या सर्व वस्तू ह्या न स्थिर म्हणजे स्थिर नाहीत, त्यांना प्रतीती मात्र शरीर असल्यामुळे. प्रतीती मात्र शरीर असल्यामुळं म्हणजे काय आता भेद सांगायला लागले ना. कारण त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी शंका काय केली होती की अहो की तुम्ही स्वप्न आणि जागृतीमध्ये जो भेद करता तो कोणत्या निमित्ताने? कारण तुम्हाला भेद का करता येणार नाही? स्वप्नामध्ये सुद्धा विषयाचा भेद आणि ज्ञानाचा अभेद आहे, आणि जागृतीमध्ये सुद्धा विषयाचा भेद आणि ज्ञानाचा अभेद दाखवलेला आहे. मग दोन्ही ठिकाणी सारखेपण आहे, एकरूपता आहे. मग तर मग भेद किम निमित्त, कोणत्या निमित्ताने भेद करता तुम्ही? तर हे म्हटले भेद कोणत्या निमित्ताने करतो ते सांगतो म्हटले आम्ही तुला, की स्वप्ने म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये परिदृश्यमानम वस्तुजातम, म्हणजे जे दिसणारे जे सर्व पदार्थ आहेत, दिसणारे जे सर्व पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ न स्थिरम नाम न स्थायी, ते काय नाही? स्थिर नाही बाबा, स्थायी नाही. जागृतीमधले पदार्थ स्थायी आहेत, स्थिर आहेत. जागृतीमध्ये आज जे पुस्तक आपण जी वस्तू बघतो ती उद्या आहे का नाही? स्वप्नामध्ये जी आज वस्तू बघितली ती उद्या दिसते का? नाही. म्हणजे जागृतीतले पदार्थ स्थिर आहेत, स्वप्नातले स्थिर नाही. आणि स्वप्नातल्या पदार्थांना प्रतीती मात्र शरीरत्व आहे. स्वप्नातल्या पदार्थांना कसं आहे? प्रतीती मात्र शरीर, म्हणजे दिसण्यापुरतं शरीर आहे. ह्या जागृतीतल्या पदार्थात दिसण्यापुरतं शरीर आहे का? नाही. यांना आहेत, हे यांचं अस्तित्व आहे, कारण यांना आजही पाहतो आपण, उद्याही पाहतो तेच पदार्थ. तेच सांगायला लागलेत की जागरे तू, जागृत अवस्थेमध्ये तर परिदृश्यमानम वस्तुजातम स्थिरम नाम स्थायी, जागृत अवस्थेमध्ये दिसणारे जे सर्व वस्तू आहेत त्या सर्व वस्तू स्थिर आहेत, म्हणजे स्थायी आहेत. म्हणजेच कालांतरे अपि द्रष्टुम योग्यत्वात, कालांतराने देखील पाहण्याकरता ते योग्य आहे. स्वप्न अवस्थेमधला उद्या सुद्धा ती वस्तू पाहण्याकरता योग्य राहत नाही. उद्या काय, तिसऱ्या क्षणाला ती पाहण्याकरता योग्य राहत नाही. तर ती दुसऱ्या दिवशी कशी काय दिसणार? आज जे स्वप्नामध्ये दिसलं ते दुसऱ्या दिवशी दिसू शकत नाही, परंतु आज जे जागृत अवस्थेमध्ये पाहतो ते दुसऱ्या दिवशी दिसतं. म्हणजे म्हणून जागरे तू परिदृश्यमानम वस्तुजातम, जागृत अवस्थेमध्ये जे प्रतीतीला येणारे जे वस्तू आहेत, सर्व वस्तू आहेत त्या स्थिर आहे, म्हणजे स्थायी आहे. म्हणजेच कालांतरे अपि द्रष्टुम योग्यत्वात, कालांतराने देखील पाहण्याकरता योग्य आहेत. बोला. जागरे तू परिदृश्यमानम वस्तुजातम स्थिरम नाम स्थायी कालांतरे अपि द्रष्टुम योग्यत्वात, म्हणजे जागृती अवस्थेमध्ये तर दिसणाऱ्या सर्व वस्तू ह्या स्थिर आहेत, म्हणजे स्थायी आहेत, म्हणजे कालांतराने देखील पाहण्यासाठी योग्य आहे. अतः स्थिर अस्थिर विषयत्व लक्षण वैलक्षण्यात तद्भेदः नाम तयोः स्वप्न जागरयोः भेदः इत्यर्थः. म्हणून अतः म्हणजे म्हणून स्थिर अस्थिर विषयत्व लक्षण, स्थिर आणि अस्थिर विषयत्व हे आहे स्वरूप, स्थिर आणि अस्थिर विषयत्व हे आहे स्वरूप. ज्या वैलक्षण्याचं त्या वैलक्षण्यामुळं तद्भेदः नाम तयोः स्वप्न जागरयोः भेदः,
त्या स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये काय आहे? भेद आहे. म्हणजे स्थिर आणि अस्थिर विषय हे आहे स्वरूप ज्या वैलक्षण्याचं. आता विलक्षणता दाखवली ना दोघांमध्ये, पण विलक्षणता कोणती? स्थिरता आणि अस्थिरता. विषय म्हणजे जागृतीतले पदार्थ स्थिर आहेत आणि स्वप्नातले मात्र काय? अस्थिर आहेत. म्हणजे हे ज्याच्यामधलं काय आहे? वैलक्षण्य आहे. म्हणून स्थिर अस्थिर विषयत्व किंवा विषय हे आहे स्वरूप ज्या वैलक्षण्याचं. त्या वैलक्षण्यामुळं तयोः स्वप्न जागरयोः भेदा. त्या स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये काय आहे? भेद आहे. अतः म्हणून स्थिर अस्थिर विषयत्व लक्षण वैलक्षण्यत्वात् तद्भेदः नाम तयोः स्वप्न जागरयोः भेदः इत्यर्थः. म्हणून स्थिर अस्थिर विषय हे आहे लक्षण, हे आहे स्वरूप ज्या वैलक्षण्याचं त्या वैलक्षण्यामुळे स्वप्न आणि जागृती अवस्थेमध्ये भेद आहे असा अर्थ आहे. शंकाकार करतो ननु स्वप्न जागरयोः भेदः चेत् तत्संविदः अपि भेदः स्यात् इति आशंक्य आह. शंकाकार म्हणतो अहो स्वप्न जागरयोः भेदः चेत्. स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये काय दाखवला तुम्ही? आता भेद दाखवला का नाही? स्थिर अस्थिर विषय म्हणजे या वैलक्षण्यामुळं. मग स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये जर भेद असेल तर, भेद हा चेत म्हणजे भेद असेल तर, संविदः अपि भेदः. ज्ञानाचा सुद्धा भेद झाला. स्वप्न अवस्थेतलं ज्ञान वेगळं आणि जागृत अवस्थेतलं ज्ञान वेगळं. का तुम्ही तर सांगत होते की ज्ञान हे एकच आहे. ज्ञान कसं आहे? सर्व ज्ञान कसे आहेत? एकच आहे. पण आता एकत्व राहिलं का ज्ञानाला? नाही, भेद मानावा लागेल तुम्हाला. कारण तुम्ही जागृती आणि स्वप्नावस्थेमध्ये भेद दाखवला. आता जागृती आणि स्वप्नावस्थेमध्ये भेद दाखवल्यामुळे ज्ञानाचा सुद्धा काय झाला? भेद झाला. अशी शंका केली असता सांगतो एक रूपा इति हेतु गर्भम विशेषणम. अरे बाबा, त्याच्याकरताच आम्ही एक रूपा हे विशेषण दिलेलं आहे त्याला, त्या ज्ञानाला काय दिलं आहे? ते हेतुगर्भित विशेषण आहे. एक रूपा एक रूप्यात न भिद्यते. एक रूप्यात हा हेतू दिला का नाही? तर हे हेतुगर्भ विशेषण आहे. म्हणजे हेतूच्या पोटामध्ये असलेलं असं हे विशेषण आहे. म्हणून एक रूपा ह्या विशेषणामुळं त्याच्यामध्ये काय नाही? स्वप्न आणि जागृती अवस्थेमध्ये भेद नाही. ननु स्वप्न जागरयोः भेदः चेत् संविद अपि भेदः. म्हणजे अहो स्वप्न आणि जागृती अवस्थेमध्ये भेद असेल तर दोन्ही ठिकाणच्या ज्ञानामध्ये देखील भेद झाला अशी शंका केली असता सांगतो. एक रूपा इति हेतुगर्भः गर्भम विशेषणम. एक रूप हे हेतुगर्भ विशेषण असल्यामुळे त्या दोन ज्ञानात भेद नाही. बरोबर आहे. तर श्लोक तथा स्वप्ने अत्र वेद्यम तु न स्थिरम जागरे स्थिरम तद्भेदः अतः तयोः संविद एकरूपा न भिद्यते. तथा एक आकडा, अत्र 2, स्वप्ने 3, वेद्यम 4, न स्थिरम 5, तू 6 आणि जागरे स्थिरम 7 आणि खाली 8. तथा त्याप्रमाणे अत्र स्वप्ने, अत्र म्हणजे ह्या स्वप्नावस्थेमध्ये, वेद्यम म्हणजे जे दिसणारे, परिदृश्यमानम, वेद्यम नाम परिदृश्यमानम म्हणजे दिसणारे किंवा प्रतीतीला येणारे जे सर्व पदार्थ आहेत ते न स्थिरम, ते काय नाहीत? स्थिर नाही. तू परंतु जागृत अवस्थेमध्ये दिसणारे पदार्थ हे स्थिर आहेत. जागृत अवस्थेमध्ये दिसणारे पदार्थ हे कसे आहेत? स्थिर आहे. तद्भेदः
म्हणून त्या दोघांमध्ये काय आहे, स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये काय आहे, भेद आहे. अतः तयोः संविद एकरूपा, म्हणून त्या दोघांमध्ये असणारं जे ज्ञान म्हणजे दोन्ही अवस्थेमध्ये होणारे जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र कसं आहे, एक रूप आहे. न भिद्यते, त्याच्यामध्ये काय नाही, भेद नाही. आलं लक्षात? तथा अत्र स्वप्ने वेद्यम न स्थिरम तु जागरे स्थिरम. तथा म्हणजे त्याप्रमाणे त्या स्वप्नावस्थेमध्ये वेद्य म्हणजे दिसणारे जे सर्व वस्तू ज्या सर्व वस्तू त्या स्थिर नाहीत तू, परंतु जागृती अवस्थेमध्ये दिसणाऱ्या सर्व वस्तू स्थिर आहेत. तद्भेदो, अतः तद्भेद, म्हणून त्या दोन्ही अवस्थेमध्ये भेद आहे. आणि तयोः संवित एक रूपा न भिद्यते, म्हणून अतः इकडं घेतल्यामुळं आता तयोः संविद एक रूपा न भिद्यते, त्या दोन्ही ज्ञानामध्ये एक रूपत्व आहे, भेद नाही. तयोः संविद म्हणजे त्या दोन्ही अवस्थेमध्ये जे होणारे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे, एक रूप आहे, त्याच्यामध्ये काय नाही, भेद नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.